महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे पाशवी बहुमत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध कधीही भडका येईल अशी शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस राज्य प्रशासनावर पकड मजबूत घेतानाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा लावून लॉबिंग करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली आहे. शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला जुना डायलॉग मारला, मला हलक्यात घेतले की मी टांगा पलटी करतो, असा इशारा फडणवीसांना दिलाय. दुसरीकडे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आगरी समाजाचे अनुभवी नेते ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांना मैदानात उतरवून ठाणे शहरात जनता दरबार भरवून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. जनता दरबाराचे राजकारण सुरू करताना एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना नवी मुंबईत तर मंत्री प्रताप सरनाईक यांना पालघरमध्ये जनता दरबार घेऊन फडणवीस यांना प्रतिशह दिला आहे. हे दोन्हीही शिंदे गटाचे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमध्ये असल्याचं बोललं जाते. परंतु प्रशासन हे सूर्यफुलासारखे असते, जिथे सत्तेचा सूर्य तिथे प्रशासन तोंड करते असं म्हटलं जातं. परंतु ठाणे शहरातील गणेश नाईक यांच्या जनता दरबारात जिल्ह्याचे प्रशासनातील बॉस म्हणून ओळखले जाणारे अधिकारी अनुपस्थित राहिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे जिल्हा परिषद प्रशासक रोहन घुगे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात अनुपस्थित राहून आपल्या निष्ठा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत हे स्पष्ट केले. आणि त्यामुळे भाजपच्या ठाणे शहरात मिशन ओन्ली कमळ या मोहिमेत खो घालून या जिल्ह्यातील 3 प्रशासकीय बॉसेसनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले, असा संदेश सर्वत्र दिला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासनावर चांगलं वर्चस्व राहिलं आहे, परंतु या घटनेमुळे मात्र त्यांच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. यासाठी मीच राज्याचा बॉस आहे, त्यामुळे ठाणे जिल्हा वेगळा नाही असा संदेश देणे गरजेचे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. बघूया येणाऱ्या काळात काय निर्णय घेतले जातात.